लग्नाला 10 वर्ष झाली की बायको नवऱ्याच्या संवादात प्रेम, रोमॅन्स, गोल बोलणं यापेक्षा तुझा आवाज बंद कर हा शब्दप्रयोग जास्त वापरला जातो. मी इथे टीव्हीचा आवाज म्हणत नाहीये, मी म्हणतोय रात्रीचा आवाज, तोही माणसाच्या नकळत निघणारा. हो, हाच तो घोर. रात्रीच्या पहाटेचे 3 वाजलेले, बाहेर कुत्रेही झोपलेले, पण आत बेडवर मात्र आवाजाचा नवा प्रयोग सुरू. नवऱ्याचा स्नोरिंग. सुरुवातीला तो एक सौम्य पासून सुरू होतो. बायकोला वाटतं बरं आहे, जरा दमलाय, झोपला बिचारा. पण नंतर तो आवाज साध्या पासून गर्रमध्ये परिवर्तित होतो, असं की खिडकी बाहेरून गेलेली महापालिकेची कचरा उचल मशीनही लाजेल. पहिल्या काही वर्षात बायकोनं हे दुर्लक्ष केलं. तिला वाटलं लग्नात तडजोड करावीच लागते. पण एकदा ती सहनशीलतेचा अतिरेक झाला, कारण रात्री ती झोपत होती आणि अचानक असा आवाज आला की तिला वाटलं भूकंप आलाय. ती उठून पाहते तर नवरा, देवाची कृपा, अजूनही सपाट पडून गाढ झोपेत. त्याचा एकच दोष, त्याचं ब्रीदिंग सिस्टम नासाने डिझाईन केलेलं नाही तर माणसाने. आणि म्हणूनच प्रत्येक श्वासाबरोबर येणारा आवाज म्हणजे थेट इंडियन रेल्वेच्या मालगाडीचा अनुभव. मग बायकोनं टेक्नॉलॉजी वापरली. मोबाईलच्या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये पुरावा जमा केला. सकाळी चहा दिल्यावर नवऱ्याला त्या रेकॉर्डिंग ऐकवली. नवरा डोळ्यातून पापण्या उचलत, तोंडाला थोडंसं दूध लागलेलं असतानाच म्हणाला, हे मी नाही, हे तू एडिट केलंय. बॅकग्राऊंडला तर तू ट्रॅक्टरचा आवाज टाकलाय. बायकोचं डोकं फिरलं. अरे, आपली मैत्रीण रेखा सुद्धा म्हणाली की आवाज ऐकून तिला वाटलं गावात हरित क्रांती झालीये, पण हा आवाज मी का बनवेन? नवरा हट्टानं म्हणतो, हे कॉन्स्पिरेसी आहे. मी एवढा मोठा आवाज करतच नाही, मी ब्रीदिंग करताना म्युझिक नोट काढतो. त्यामुळे घरात साऊंड वॉरची सुरुवात झाली. रात्री बायकोनं रेकॉर्ड केलं. दुसऱ्या दिवशी नवरा झोपायला गेला तेव्हा बायकोनं ब्लूटूथ स्पीकर बेडखाली ठेवून मागच्या रात्रीचा साऊंड लूपवर लावला. 5 मिनिटांनी नवरा उठून म्हणतो, हे बघ, मी काही असं घोरत नाही, हा स्पीकर वाजतोय. तेव्हा बायको हसून म्हणाली, हो, स्पीकर पण माझ्यासारखा आहे, झोप येत नाही. ही लढाई इतकी रंगली की काही दिवसांनी दोघेही एकमेकांचा झोपेचा डेटा ॲनालाइज करू लागले. काल रात्री तू 18 वेळा घोरलास, पण तू 27 वेळा सुस्कारे सोडलेस. हळूहळू डेटा सायन्सपासून ते साऊंड इंजिनिअरिंगपर्यंतचं ज्ञान घरात वाढलं. नवरा म्हणे, तुझं घोरणं म्हणजे एक लो फ्रिक्वेन्सी वेव्ह आहे, माझं हाय बास आहे. बायको लगेच उत्तर देते, हो, म्हणूनच तुझं ऐकून सीलिंग फॅन पण भीतीने बंद होतो. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, हे घोरणं म्हणजे फक्त आवाज नाही, तो एक जीवनानुभव आहे. रात्रीची शांतता भेदून येणारा तो सतत बदलणारा साऊंड पॅटर्न म्हणजे एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा. कधी सॉफ्ट फ्लूटसारखा, कधी ट्रेनचं इंजिन, कधी प्राचीन मंदिरातील नागारा आणि कधी वीज विभागाची ट्रान्सफॉर्मर उडाल्याची शेवटची तडतड. एकदा बायकोने नवऱ्याचा स्नोरिंग यूट्यूबवर टाकला, रेअर हिमालयन बेअर साऊंड म्हणून. 2 दिवसात 5 लाख व्ह्यूज. कमेंट्समध्ये लोक विचारत होते, मॅडम, हा आवाज कुठे रेकॉर्ड केला, जंगलात का? ती फक्त रिप्लाय करत होती, हो, जंगलातच, माझ्या बेडरूमच्या जंगलात. माझा सल्ला, हे साऊंड वॉर थांबवायचं असेल तर घोरणाऱ्याला जागं करून सांगू नका. कारण घोरणाऱ्याला कधीच वाटत नाही की तो घोरतोय, त्याला ते प्युअर ब्रीदिंग वाटतं. आणि जोपर्यंत हे नात्यातल्या विनोदाचा भाग आहे तोपर्यंत हे घोरणंही एक प्रेमाची खूण आहे. पण रेकॉर्डिंग डिलीट करू नका, कारण पुढच्या भांडणात त्याचा उपयोग होईल. आता हे वाचून तुमच्यातले अनेक जण म्हणत असतील, हे तर माझ्या घरीचं लाईव्ह सीन आहे. तर हो, मग आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत आम्ही आणतोय घोरण्याला ऑटोट्यून लावल्यावर काय होतं. भेटू पुढच्या विषयासाठी, तोपर्यंत नमस्कार.